नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज विद्यार्थी मित्र आपण जागा वाढ तसंच नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर कधी होणार, कशी रणनीती आखायची, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा फायदा होणार, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. विद्यार्थी मित्र, नुकतंच एक प्रकरण गाजत आहे. वैष्णवी आगवणे या ताईनं सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्यावर अत्यंत अमानुषपणे तिला मारहाण करण्यात आली होती. तिने लव्ह मॅरेज केलेलं होतं. वडिलांनी फॉर्च्युनर गाडी, 51 तळे सोनं, चांदीचे भांडे इतकं काही देऊनसुद्धा तिच्यासोबत असं वाईट घडलं. प्रत्येक ताईला आपली हीच विनंती आहे की कोणत्याही मुलावर विश्वास ठेवताना 10 वेळा 1000 वेळा विचार करा. त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो काय करतो, त्याचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या बाहेरच्या रंगारूपावर, केस, कपड्यावर, काड्या घोड्यावर भाळू नका. त्याला ओळखा, त्याचे संस्कार काय आहेत, त्याचं वागणं कसं आहे, कोणासंग राहतो, ते कोणासोबत बोलतो, तो पाठीमागं काय करतो, या गोष्टीची पूर्ण सगळी माहिती काढल्यावरच विश्वास ठेवा. कारण की खूप वाईट लोक आहेत. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. त्यामुळे सावध राहा आणि असे प्रकार परत पुन्हा होऊ नये एवढीच आपल्याला प्रत्येक ताईला आणि प्रत्येक बहिणीला एवढंच सांगणं आहे. त्याच्यामुळे सावधान राहा. नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये फक्त 282 जागेसाठी भरती आली आहेत. गट ड पदासाठी आणि 1.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरले. मेरिट जास्त जाईन अशी विद्यार्थ्यांना भीती आहेत. आणि विद्यार्थी मित्र, दुसरी गोष्ट म्हणजे या जागा वाढणार का अशी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारणी होती. तर या जागा वाढेल की नाही या संदर्भात काही एवढी शासनाकडून माहिती आलेली नाही. परंतु आता मध्यंतरी एक GR आलेला आहे. त्या GRनुसार नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जे इतर पदे आहेत त्याचीसुद्धा भरती होणार आहेत. आणि अजूनही सगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत. राज्य सरकारने फक्त मागील भरती केली आहेत. त्यामुळे यापूर्वीचे जे पदे रिक्त आहेत त्याच्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ कमी आहेत. त्यामुळं राज्य सरकार यामध्ये 100% जागा वाढवणं असं आपल्याला वाटतं. तसंच आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, यांना सगळ्यांना विनंती आहे की इतक्या कमी जागेमध्ये विद्यार्थ्यांची स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रिक्त पदे भरावे आणि मोठ्या प्रमाणात जागा वाढवल्याच पाहिजे सरकारने. तर मोठ्या प्रमाणामध्ये आजही बेरोजगारीमुळे प्रत्येक उमेदवार फक्त काहीतरी नोकरी मिळवणं या उद्देशाने फॉर्म भरत आहे. यामध्ये MPSCचे विद्यार्थ्यांनीसुद्धा फॉर्म टाकले आहे. सरळ सेवेची भरती करणाऱ्यासुद्धा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. तर विद्यार्थी मित्र, अजूनही तुमच्याकडे 2.5 ते 3 महिने आहेत. चांगला अभ्यास करा. 100% तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळेल. गणित बुद्धिमत्तामध्ये लय टेन्शन घेऊ नका. यामधले काही महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच करा. गणितामध्ये चांगला सराव करा. विद्यार्थी मित्र, यामध्ये सिम्प्लिफिकेशन झालं, त्यानंतर सरासरी, काळकाम वेग, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र रेल्वेवरील प्रश्न, बोट आणि प्रवाहावरील प्रश्न, त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण, शेकडेवारी, त्यानंतर मिश्रणे, हे वयवारी, हे टॉपिक चांगले करा विद्यार्थी मित्र. आणि बेसिक गणितसुद्धा चांगलं असू द्या. याच्यावर IBPS जास्त प्रश्न विचारतं. TCSमध्ये फक्त बुद्धिमत्तावर जोर असतो, परंतु IBPS हे मिक्स विचारतं, गणित आणि बुद्धिमत्ता. इंग्लिश ग्रामरमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यापूर्वी प्लेलिस्ट दिली आहेत, मी त्यावरून तयारी करा. नाही तर विद्यार्थी मित्र, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे चॅनल आहेत, जे खास करून बँकिंगच्या परीक्षा घेतात त्यांचे जे चॅनल आहेत त्यावरून तुम्ही इंग्लिशच्या प्लेलिस्टची तयारी करा. त्यावरून इंग्लिशची तयारी करा. कारण की ते खास करून IBPS पॅटर्नला समोर ठेवून तयारी करत असतात आणि आपली परीक्षासुद्धा IBPS पॅटर्न घेणार आहेत. त्यामुळे त्याचा 100% तुम्हाला कुठंतरी फायदा होईल. आणि खास करून IBPS हे चालू घडामोडीवर चांगल्या प्रकारे प्रश्न विचारतं. त्यांचे कमीत कमी या परीक्षेमध्ये सुद्धा 25 पैकी कमीत कमी विद्यार्थी मित्र 6 ते 7 प्रश्न 100% ते मी लिहून घ्या आजच त्या चालू घडामोडीवर विचारणार आहेत. आणि चालू घडामोडीमध्ये विद्यार्थी मित्र याबरोबरच तुम्ही इतिहास, भूगोल, राज्यघटना, शासकीय योजनेचा अभ्यास करतानाच चालू घडामोडीसुद्धा अभ्यास करा. आणि हे कोणत्याही म्हणजे योजनेचा जो अभ्यास करशाल तुम्ही त्यामध्ये नेमकं ते कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, तर एखादी योजना करताना त्याचा उद्देश काय आहेत, नेमकं ती योजना कोणासाठी आहे, म्हणजे शेतकरी आहे की युवा आहे की महिला आहे की अपंग आहे की उद्योजक आहेत, अशा प्रकारे सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्या योजनेची माहिती काढताना त्याची तारीख, उद्दिष्ट हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. आणि राज्य सरकारने महत्त्वाचे जे प्रकल्प राबवले, त्यानंतर नवीन काही पुस्तकं आले, त्याचे लेखक काय आहेत, त्यानंतर पुरस्कार त्या पुस्तकासाठी मिळाले, त्यानंतर विद्यार्थी मित्र महत्त्वाच्या बैठका, महत्त्वाचे करार यावरही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर महत्त्वाचे खेळाडू, कोणत्या खेळाशी कोणता खेळाडू संबंधित आहे, कोणत्या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये कोणकोणते म्हणजे मेडल मिळवले, या संदर्भातसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारलेले सुद्धा आहे त्यांनी. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही याची चांगली तयारी करा. आणि आपण तुमच्यासाठी GK आणि GSचं टेन्शन कमी करण्यासाठी विद्यार्थी मित्र तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही हिलाही रिव्हिजन देत राहा. 100% मी
याच्यामधून तुमचे सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नोंदणी मुद्रांक विभागाशी निगडीत चालू घडामोडी, त्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला असून 1000पेक्षा जास्त प्रश्न यामध्ये मी तुमच्यासाठी आणले आहेत. आणि 100% या PDF तुम्हाला फायदा होणारच आहेत. जे विद्यार्थी PDF घेणार त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा बूस्टर डोससुद्धा देणार, म्हणजे जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी मी तुम्हाला देत राहणार. प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी महत्त्वाचे जे पण काही टॉपिक असतील ते तुम्हाला मी पाठवित राहणार. त्यामुळे जे विद्यार्थी घेणार त्यांना आज 100% फायदा होणार आणि मी तुमच्यासाठी वेळोवेळी अपडेट देत राहणार आणि वेळोवेळी चालू घडामोडीच्या PDF वगैरे तुमच्या त्याच नंबरवर देत राहणार विद्यार्थी मित्र. त्यामुळे आत्ताच घेऊन टाका ही PDF. 100% तुम्हाला याचा फायदा होणार. या PDF मध्ये मी सगळे टॉपिक कव्हर केले आहेत. किंमत फक्त आणि फक्त 30 रुपये. कशी घ्यायची विद्यार्थी मित्र होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथून कशी घ्यायची काय करायचं तुम्हाला सगळं सांगितलं आहे. स्कॅनर दिला आहे, त्याच्यावरती पेमेंट करा. त्यानंतर एक नंबर दिला आहे, त्या नंबरवर पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवा. ज्या नंबरवरून तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवणार त्याच नंबरवर मी PDF पाठवणार आणि त्याच PDF बरोबर मी नवीन अपडेट्स तुम्हाला देत राहणार. प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला ज्या पण चालू घडामोडी असं पेपर होईपर्यंत सगळ्या चालू घडामोडी जाणार.